हॅलो गाइस, बॅक टू माय अनदर व्लॉग. आज मी सुरत आहे 12:15 वाजता. आता टी वरची गोष्ट ब्लेब्लेड चालू आहे. ब्लेब्लेडचं सीझन तर मला माहीत नाही कोणते, पण आपलं त्यात आहे ना काय टायसन ते जे आहेत ना ते सगळे माझे फेवरेट आहेत. म्हणजे ह्यांचंच मी बघतो ब्लेब्लेड जास्त करून. ब्लेब्लेड चालू आहे आता टी वरती, तेच मी बघतो. आता जेवायला घेतो. म्हणजे हा काय म्हणली? 6 वर्षाचा फरक येतोय ग. 4 वर्षाचा. 6 वर्ष असणार लहान भावाचं वय आणि 6 आणि 4 10 म्हणजे 4 वर्षाचा फरक असणार. 4 वर्षाचा फरक तर आणि 16 10 ते 6 16 वर्ष. 16 वर्ष. ते आपलं तिचं हे चालू आहे पोलीस भरतीचं काही प्रश्न असतात ना, तसं ते प्रश्नाचे उत्तर जे असं टिक मार्क करायचे असणार ते चालू आहे. मग त्यात एक प्रश्न होता, काय होतं की बाबा प्रश्न, 2 भावाचे वय मिळून 16 वर्ष होते तर मग लहान भावाचे वय किती, हा प्रश्न होता. तर मग तेच उत्तर चालू होतं, तेच आमचं डिस्कशन चालू होतं. तर आता बघा इथं जेवायचे तयार झालेले, डाळ केलेली. नितीन डाळ केली. डाळ इथं दूधच आहे. डाळीवरती बघू द्या मला काय नेमकं. इथं हां फ्लावर आहे. डाळ फ्लावर. अरे मग चपाती केली नाही का काय? चपाती बघायला लागेल, चपाती केली का नाही आता. चपाती भाकरी आहेत. हा इथं ते ही आहे गोड भाकरी आहेत. आपण काय खाऊ आता? आपण बघूया पुढं. तर ह्याच्यात काय, ह्याच्यात भात आहे. ओके, आपण डाळ भात खाणार आहोत आता. डाळ भात आणि कोणती भाजी? फ्लावर. डाळ भात आणि फ्लावर खाणार आहोत आपण. मी तर फ्लावरची भाजी इथं मी फ्लावर घेतो, डाळ घेतो, भात घेतो, मग तुम्हाला घेतलंय बघा वाढून मी. आपलं फ्लावर, भात आणि डाळ. भात आणि डाळ खूप चांगला आहे, चांगलं भेटेल. कारण मला असाच पिवळी डाळ आणि भात खूप आवडतो खायला, म्हणून मी आवडीने खातो. आणि त्याच्यासोबत काहीतरी तिखट थोडं असल्यानंतर तर अजून भारी. आणि कोबीची भाजी आहे, नाही फ्लावरची भाजी त्यात अजून एक भारी चालेल. डाळ भात आणि फ्लावर, डाळ भात फ्लावर आणि तारक मेहता, त्याचं कॉम्बिनेशन ना खूप भारी आहे. असं जेवण पोटभर होतं ना. तर मी आता मग जेवण झालं तुम्हाला भेटतो काय. आता गाडीवरती आम्ही आपलं तुम्हाला त्यांच्या मैत्रिणीची शूज आणायला चाललो आहे दुकानात. तिकडे जाता चालू आहे गाडीवर, तुम्ही मिळू शकता. आम्ही गाडीवरती आता सध्या हो. आता शूज चालू आहे वाघोलीमध्ये दुकान आहे. कुठं ते शूजचं तिकडे चालू आहे आता. विजयस कॉलेजच्या जवळ. तर मला भीती आता फक्त असं गाडीवरती मोबाईल नाही करून यायला पाहिजे. तिथे गेल्यावर दाखवतो. आम्ही इथं शूजच्या दुकानावर आलो आहे, बघू शकतो. इथं शूजचं दुकान आहे, पण शूजचं दुकान बंद आहे. आता काय माहिती कशामुळे बंद आहे आपल्याला माहीत नाही, पण हे दुकान बंद आहे. इथं बघू शकता. 4 किलोमीटर आम्ही आलो आहे, तरी दुकान आम्हाला बंद भेटलेलं आहे. आता फोन लावतो आणि विचारते आता काय नेमकं. फोन लावलेला त्यांना मागायची, ते म्हणले तर एक 10 मिनटामध्ये येतील इथं. या शॉपचे ओनर कोण असतं ते 10 मिनटाच्या आधी. हो शॉप उघडली आता, जस्ट उघडली माझ्यासमोर शॉप उघडली आता. आपण या दुकानात आलो आहे. बघ शूज घेण्यात चालू आहे तिकडे सध्या. खाली कोमलताईची मैत्रीण शूज येते.
दुकान खूप भारी आहे. इकडे आरशात बघू शकता माझा चेहरा. एवढे तो सफेद कलरचा बूट पण आहे, ह्या कलरचा पण आहे. स्पोर्ट्स शूज गेला होतो आपल्या अकॅडमीसाठी लागतात स्पोर्ट्स शूज, त्यासाठी आलो इकडे घ्यायला वाघलीमध्ये. हा वाला बूट फायनल केलेला आहे. स्टार्टिंग आहे हा वाला स्पोर्टचा काय नाव लिहिलंय एनर्जी एअर. हा वाला बूट फायनल चालू आहे बघ. चालू आहे फायनल केला नाही, चालू आहे फायनल करायचा. हा बूट घेता घेऊन आले 3000 रुपये बिल झालं. आता इथून आपल्याला हो इथं किती मोठं दुकान आहे बघा सायकलीचं तर खूप मोठं दुकान आहे. आणि आता इथून आपल्याला डबल कुठं जायचे आपल्याला वागले नाही संतनगरला कुठे जायचे. मला आपलं मी कुठं राहते नाव पण मला माहीत नाही. आता तिकडं आलं ना. आता इथून आपल्याला सरळ निघायचं. गाईज आता किती वाजलेत 6 वाजलेत बघू शकता इथं टी व्हीवरती 6 वाजलेत. मी तिथून आलो आणि तसंच मग झोपून घेतलं मी. म्हणजे झोप आली नव्हती मला, पण मी तसंच जाऊन पडलो मोबाईल बघत आणि मला झोप आली. त्यानंतर मी आत्ता डायरेक्ट उठलो 6:45 वाजता. 7 वाजता उठलो, 6:45 वाजता उठलो मी आत्ताच. मग आता मला तेल आलं खूप. मला तोंड हात बघायचे. आता मी तोंड धुतो मग तुम्हाला भेटतो. आत्ताच मी तोंड हात बघितला. तोंड हात आत्ताच उठले. तुम्ही बघू शकता माझ्या चेहरा कसा चमकत असा आता उजेड. तशीच आता भूक पण लागली. भूक म्हणजे थोडंसं आपलं पाहिजे खाण्यासाठी आपण केळी घालावं. आणि आता इथं टी व्हीवरती काहीतरी बघणार आहोत आपण, तर बघतो. मला दाखवतो बघा. आज जेवणात वांग बनत आहे. वांग आणि सगळ्याची मगाशी जी डाळ होती, डाळ गरम होती आणि भात करणार आहे. अजून इथे बघा ताक पण आणलेले. ताक प्यायचं संध्याकाळी. नो प्रमोशन गाईस, ओनली सी यू. ताक आहे. जेवण आजचं जेवण खूप भारी आहे. सगळे जेवण. आता वांग्याची भाजी पण आजचीच बनवणार आहे. मग काय भाकर करणार आहे का? हां, वांग्याची भाजी आणि भाकर करणार आहे आत्ती. बघू शकता. हाय बोला की हाय. आता संध्याकाळ झाली. मी टेरेसवरती आलो आहे. आपल्याला बघू शकता ताक पितोय. ताक पिता संध्याकाळ टेरेसवरती आलो. बघू शकता किती थंडी. सूर्य आपलं मून चंद्र आहे इथं साईडला बिल्डिंग आहे. अंधारात काही दिसत नसेल, फक्त मी दिसत असेल तुम्हाला अंधारात. थंड थंडीमध्ये ताक पितोय. जस्ट लुकिंग लाईक वाह. बिल्डिंगा किती जास्त आहे तिथं. दिवसात आजूबाजू दिसतं. चांगला कॅमेरा असला ना मग आजूबाजू दिसतं. आता दिसत नाही. काय करतो? ब्लॉग कैसा ब्लॉग चालू है तेरा? ब्लॉग बहुत बढ़िया चालू है गाइस. इसकी शादी थी. हाँ, आप कुछ मेरी कहना शादी थी, अभी शादी हो गई है. हाँ, अभी शादी हो चुकी है. और कुछ कहना चाहोगे हमारे दर्शकों को? अभी हम रुके, दाविश का बर्थडे आने वाला है. हाँ मेरा बर्थडे आने वाला है. सेलिब्रेट करना है, पार्टी देने वाला है. कहाँ पे पार्टी देने वाला है? पार्टी यहीं पर यहीं पर होगी पार्टी. क्या? अब जो तुम मंगाओगे वही खाएंगे पिएंगे. हम क्या बोलेंगे अभी. इस ब्लॉग में वो पार्टी का बता रहा है. क्या पार्टी देगा ये बता. फिर अगले ब्लॉग में वो पार्टी होने के बाद सच्चाई बताएंगे. पार्टी मुझे पता नहीं क्या होगी. उस दिन देखेंगे. उसके अगले दिन नियोजन कुछ होगा वो बताएंगे. उसके अगले दिन जो नियोजन होगा मैं वो बताऊंगा. अभी मुझे भी नहीं पता क्या पार्टी होगी क्या कैसे होगा. हां, अजून मला पण नाही माहिती काय होणार आहे कसं काय होणार आहे. तेव्हा सांगन त्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी सांगन. ओके, सगळं भारी वातावरण आहे.